ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतु करम ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 101 काढा। आपण कालच्या सत्रामध्ये स्थूल देहाचे तत्व बघितले, जागृत अवस्थेचे तत्व। जीव जागा असताना कोणते कोणते व्यवहार घडतात ते या कोष्टकामधून काल सांगितलेलं आहे। तर जीव जेव्हा जागा असतो, जागा असणं म्हणजे जागृत अवस्था, 3 अवस्था सांगितल्या, जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुसुप्ती अवस्था। तर जागा असल्यानंतर जेव्हा जीव जागा असतो तेव्हा जो व्यवहार घडतो तो 42 तत्वाचा व्यवहार घडतो। ह्या कोष्टकामध्ये सांगितलेलं आहे। काल तुम्हाला कोष्टक पाठ करायचं सांगितले, एकदा समजून सांगते, पुन्हा तुम्ही म्हणून दाखवायचं। तर जेव्हा जीव जागा असतो तेव्हाच श्रोत्राचा व्यवहार घडतो। झोपीमध्ये बाहेरचे शब्द ऐकायला येत नाही, तर जागा असताना शब्द ऐकायला येतो आणि ती दिशा देवतेमुळे येतो। आपण जागे असताना स्पर्श जाणवतो। झोपीमध्ये साप जरी अंगावून गेला तरी आपल्याला लक्षात येत नाही, कळत नाही। मग जागा असताना स्पर्श जाणवतो, म्हणून त्याची वायुदेवता आहे। आणि ही जागे असतानाच पंचेंद्रियाचे व्यवहार घडतात। जागा असतानाच डोळ्याला रूप बघता येतं, झोपी गेल्यावर रूप दिसत नाही। जागा असताना जीभ रस चाकते, जागा असताना जेवण करतो, झोपीत स्वप्नात नाही, प्रत्यक्ष करत नाही। गंधसुद्धा वाससुद्धा जीव जागा असतानाच येतो। आपण बोलतो, कर्म इंद्रियांचे सुद्धा व्यवहार जीव जागा असताना 5ही कर्म इंद्रियाचे व्यवहार होतात। जेव्हा जीव जागा असतो तेव्हा वाणीनं बोलतो, आपण वाक्य बोलतो, हातानं देणं घेणं करतो। जागा असल्यासच आपण पायी चलत जातो। शिष्णानं आनंद भोगसुद्धा जागा असताना घेतो। विसर्ग हे सुद्धा जागा असतानाच, मल विसर्ग जागा असतानाच करतो। आता अंतकरण, 4 अंतकरणे जी आहेत, अंतकरण, मन, बुद्धी आणि अहंकार, ही 4 अंतकरणाचे धर्म सांगितले। ही 4 मिळून एकच अंतकरण आहे, पण ह्याचे कार्य वेगवेगळे असल्यामुळं ह्यांना वेगवेगळी नावं आलेली आहेत। तर प्रथम आपल्याला कोणतंही कार्य करायचं आहे, तर कार्य करत असताना प्रथम काय होतं, ते अंतकरणामध्ये स्फुरण होतं। स्फुरण होतं आणि पुन्हा ते मन काय करतं, ती स्फुरण जी झालेलं आहे त्याच्यावरच संकल्प विकल्प करतं। बुद्धी निश्चय करते आणि चित्त पुन्हा चिंतन करतं आणि पूर्ण झाल्यानंतर
अहंकार येतो. तर आता अंतःकरणात स्फुरण कसं होतं? एखाद्याला बघा घर बांधायचे, त्याला घर बांधायचं, अंतःकरणात त्याच्या स्फुरण झालं. आपल्याला किरायचं घर आहे, स्वतःचं घर आता बांधायचं आहे, हे अंतःकरणात आलं म्हणजे स्फुरण झालं. जेव्हा स्फुरण झालं तेव्हा पुन्हा पुढचं काम मन करतं. मन म्हणतं बांधायचं आहे घर खरं, पण आपल्याकडं तेवढे पैसे आहेत का, ती पूर्ण होईल का, अशा प्रकारे संकल्प विकल्प मन करतं. आपल्याच्यानं एक मजला बांधणं होईल का, 2 मजला बांधणं होईल. घर बांधत असताना विटा कुठून आणाव्या, सिमेंट कुठून आणावं, हे अशा प्रकारचं संकल्प विकल्प मन करतं. मिळतील का, नाही का. जेव्हा पुन्हा त्याच्या पुढे बुद्धी काय करते, निश्चय करते. घर बांधायचंच हा निश्चय करते बुद्धी. संकल्प विकल्प थांबला, तिथं निश्चय झाला. आणि बुद्धीनं निश्चय केल्यानंतर चित्त काय करतं, चिंतन करतं. म्हणजे घर बांधायचं ठरलं. आता अंतःकरणामध्ये स्फुरण झालं, मनानं संकल्प विकल्प केला, बुद्धीनं निश्चय केला घर बांधायचं आहे आता. तेव्हा चित्त काय करतं, चिंतन करतं. आता कसं बांधावं, नकाशा काढून कुठून आणावा, दरवाजा कोणत्या दिशेला करावा, अशा प्रकारे चिंतन करतं मन. आणि जेव्हा घर पूर्ण होतं, खूप सुंदर घर बांधलं, वास्तुशांतीसुद्धा झाली, लोक येऊन गेले आणि म्हणू लागले खूप सुंदर घर बांधलं रे, तेव्हा अभिमान काय करतो, अहंकार येतो. आणि हे सगळे मनाचेच धर्म सांगितलेले आहेत. ह्यांच्या देवतासुद्धा सांगितल्या, चंद्रमा, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र. तर आता 5 ज्ञान इंद्रिय, त्यांचे 5 विषय आणि 5 दैवता मिळून किती झाले? ओम नमः शिवाय. किती झाले? ओम नमः शिवाय 14 झाले. ओम नमः शिवाय. किती झाले बोला? 14 झाले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरणात 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ओम नमः शिवाय. प्रश्न काय विचारला तुम्ही, उत्तर कोणतं द्यायलात? 5 ज्ञान इंद्रिय, त्याच्या 5 विषय आणि 5 दैवता मिळून किती झाले? बुरांडे ताई बोला, किती झाले? ओम नमः शिवाय 15 झाले. 15 झाले. पुन्हा ती 15 झाली. पुन्हा कर्म इंद्रिय 5, त्यांचे विषय 5 आणि त्यांच्या दैवता 5, ही किती झाले? ओम नमः शिवाय 15 झाले. ओम नमः शिवाय. मग ती वरचे 15 आणि ही 15 दोन्ही मिळून किती झाले? 30. 4 अंतःकरण, त्यांचे विषय आणि त्यांचे दैवता, ही किती? ओम नमः शिवाय 4, असे सगळे मिळून 34 झाले. ओम नमः शिवाय. 4 अंतःकरण, 4 विषय आणि 4 दैवता मिळून 4 त्रिकोण 12 झाले. आणि वरचे 30 आणि खालचे 12, 42 तत्व झाले. किती नंदा काकी, किती म्हणायला तुम्ही खालचे तत्व? 4 अंतःकरण, 4 विषय आणि 4 दैवता, 12 तत्व झाले. ही वरचे फक्त 4 अंतःकरण धरले. तुम्हाला काय विचारलं, कधी काय प्रश्न काय विचारले, लक्ष द्यायचं, गडबडीनं उत्तर चुकीचं द्यायचं नाही. गडबडी. 4 अंतःकरण, त्यांचे 4 विषय आणि त्यांच्या 4 दैवता, ही 12 झाले. आणि सगळे मिळून किती झाले? 42 तत्व झालेले आहेत. ही तर कुणी पाठ केले तत्व? पाठ कुणी केले, हात वरी करा. बरोबर येतील का नाही? ओम नमः शिवाय. ज्यांनी व्यवस्थित पाठ केले त्याने हात वरी करा आणि सांगा. आणि माझ्याकडे बघून सांगायचं. मी ओपन केला कॅमेरा, तुम्हीही ओपन करायचं. ओम नमः शिवाय. बघा कुणी पाठ केले, ज्यांनी पाठ केले त्याने हात वरी करा आणि सांगा. कुणीच नाही का केले पाठ?
मग पुढचं घेते मी. कोष्टकाचा अर्थ आपण घेऊया. एक वेळेस मी म्हणून दाखवते, त्याच्यानंतर पुढचं घेऊ. शब्द ऐकिला श्रोत्राने हो, दिशा देवतेच्या योगाने. स्पर्श घेतला तोचेने हो, वायुदेवतेच्या योगाने. रूप देखिले डोळ्यांनी चक्षुने हो, सूर्यदेवतेच्या योगाने. रस घेतला जिभेने हो, वरुण देवतेच्या योगाने. गंध घेतला घ्राणाने हो, अश्विनी कुमाराच्या योगाने. सद्गुरु म्हणे यांना पाहीन, याच्यातून तू वेगळा राही रे. 5 कर्म इंद्रिय, त्यांचे विषय आणि त्यांच्या देवता. वचन बोलले वाणीने हो, अग्निदेवतेच्या योगाने. आदान प्रदान केले पाणीने हो, इंद्रदेवतेच्या योगाने. गमन केले पायाने हो, उपेंद्रदेवतेच्या योगाने. आनंद भोगिला शिष्णाने हो, प्रजापतीच्या योगाने. विसर्ग केला गुदाने हो, मृत्यूदेवतेच्या योगाने. सद्गुरु म्हणे यांना पाही, याच्यातून तू वेगळा राही रे. संकल्प विकल्प केला मनाने हो, चंद्रमा देवतेच्या योगाने. निश्चय केला बुद्धीने हो, ब्रह्मदेवतेच्या योगाने. चिंतन केले चित्ताने हो, नारायण देवतेच्या योगाने. अभिमान घेतला अहंकाराने हो, रुद्रदेवतेच्या योगाने. अशा प्रकारे ह्या देवतेच्या योगानेही विषय आणि ही त्रिकुट्या सांगितलेल्या आहेत. आणि ह्या 42 तत्वापासून जागृत अवस्थेमध्ये व्यवहार होतो. ओम नमः शिवाय. कोष्टकाचा अर्थ वाचा. पान नंबर 101. ओम नमः जागृत अवस्था. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला साष्टांग वंदन, आप्पाजीच्या चरणी साष्टांग वंदन करून वाचते. ओम नमः शिवाय. कोष्टकाचा अर्थ. जागृत अवस्था जो जागा असून त्यास इंद्रियापासून म्हणजे पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय आणि 4 अंतकरणे यापासून झालेल्या त्याच्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधादी विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेत स्पष्टपणे होते त्या अवस्थेला जागृत अवस्था म्हणतात, असे शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे. जीवाच्या या जागृत अवस्थेचा व्यवहार एकंदर मिळून 42 तत्वापासून होतो. त्या 42 तत्वाची नावे वर दिलेल्या कोष्टकावरून समजावी. ओम नमः शिवाय. वर सांगितलेल्या 42. ओम नमः शिवाय. जागृत अवस्था जीव जागा असून त्यास इंद्रियापासून म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आपण बघितले. 5 ज्ञानेंद्रिय कोणते? ज्ञान इंद्रिय. ओम नमः शिवाय. सांगू का? ओम नमः शिवाय. 5 ज्ञानेंद्रिय कोणती? श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ओम नमः शिवाय. तर 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. बरं येत आहे कर्म इंद्रिय कोणते? ओम नमः शिवाय. कर्म इंद्रिय वाक, 1 वाक, 2 पाणी, 3 भात, 4 शिष्ण, 5 म्यूट करा तुम्ही. 5 अंतकरण कोणते? 4 अंतकरण कोणते? अंतकरणासहित 5, पण इथं 4 दिलेले आहेत. 4 अंतकरण कोणते? सांगू का? हो सांगा. सांगू का? सांगा. ओम नमः शिवाय. सांगू का? सांगा. मन, हां मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हां. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही चित्त, अहंकार. ओम नमः शिवाय. हो आलं, बरोबर आलं. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 4 अंतःकरण
यापासून झालेल्या त्याच्या शब्द स्पर्श रूप रस गंध विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेमध्ये स्पष्टपणे होते, ह्याचे सगळे ज्ञान ज्या अवस्थेत होते त्याला स्पष्टपणे होते त्याला काय म्हणतात? जागृत अवस्था. शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय अंतःकरण हे सगळे व्यवहार ज्या अवस्थेमध्ये होतात त्याला जागृत अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत जागृत अवस्था म्हणतात असे शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे. जीवाच्या या जागृत अवस्थेचा व्यवहार एकंदर मिळून 42 तत्वापासून होतो. या 42 तत्वाची नावे वर सांगितलेल्या कोष्टकावरून समजावी. 42 तत्वाचे नाव आपण आत्ताच बघितलेले आहेत. स्थूल देहाचा जागृत अवस्था जी आहे ही स्थूल देहाची जागृत अवस्था आहे. आणि या जागृत अवस्थेचे व्यवहार ही 42 तत्व आपण सांगितलेले आहेत. हे वाचावे लागतात. हे पुन्हा पुन्हा पुढे येते म्हणून ही पाठ करायला पाहिजेत. ही पुन्हा पुन्हा वाचा तुम्ही. आज कुणीच पाठ केलेलं नाही. वर सांगितलेल्या 42 तत्वापैकी प्रसंगोपात एखादे तत्व जरी कमी असेल तरी तितका व्यवहार जागृत अवस्थेमध्ये कमी होतो. आता एखादं तत्व आपल्याला कमी आहे, ह्याच्यामध्ये डोळ्याला कमी दिसू लागलं तर त्याचा व्यवहार कमी होतो, किंवा कानाला कमी ऐकू येऊ लागलं तर जागृत अवस्थेत सुद्धा त्याचा व्यवहार कमी होतो असं सांगू लागलेले आहेत. जागृत अवस्थेमध्ये जागे झाल्यापासून निजेपर्यंत जे काही आपले व्यवहार होतात त्या सर्वांना जाणणारा आपण साक्षी आहो असे जाणावे. सकाळपासून संध्याकाळपासून जागं झालं तेव्हापासून जेवढे व्यवहार होतात तेवढे सगळे कुणाचे आहेत? ओम नमः शिवाय. कुणाचे व्यवहार आहेत? ही जागृत अवस्थेचे व्यवहार आहेत. मग ही व्यवहार जागृत अवस्थेचे असल्यामुळं माझे नाहीत. माझे नाहीत म्हणजे कुणाचे नाहीत? मी कोण आहे? आत्म्याचे नाहीत. ओम नमः शिवाय. मी आत्मा आहे. आणि ही व्यवहार कुणाचे आहेत? जागृत अवस्थेचे आहेत म्हणून ते माझे नाहीत. आणि ह्या सर्वांना जाणणारा आपण कोण आहो? साक्षी आहो असे जाणावे. साक्षी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण सांगू का? हो, ओम नमः सांगू का? सांगा सांगा. समीप जवळ असावा नंबर 1. समीप जवळ असावा नंबर 2. उदासीन राग द्वेष रहित असावा नंबर 3. चैतन्य रूप असावा. ओम नमः शिवाय. नंबर 1 समीप म्हणजेच जवळ असावा. समीप आणि जवळ एकच शब्द आहे. समीप म्हणजेच जवळ असावा. उदासीन म्हणजेच रागद्वेष रहित असावा. आणि चैतन्य स्वरूप म्हणजेच ज्ञान स्वरूप असावा. ह्याला काय म्हणलेलं आहे? साक्षी म्हटलेलं आहे. मग ह्या जागृत अवस्थेचा मी कोण आहे? साक्षी आहे. ह्याला जाणणारा साक्षी आणि दृष्टा असतो. साक्षी आहो असे जाणावे. ह्याच्यावर मी भिन्न आहे, ह्याला मी जाणतो. ह्या जागृत अवस्थेला आपण जाणतो का नाही? मी जागा आहे का मी झोपलोय? आपल्यालाच माहिती असतं. कुणाला माहिती पडतं? हे आपल्याला माहिती पडतं. मी जागा आहे, मी झोपलेलो आहे. अशा प्रकारे मी झोपलो होतो, निवांत झोपलो होतो, जागा झाल्यावर आपल्याला माहिती होतं. मला खूप चांगली झोप लागली आपण जाग झाल्यावर म्हणतो. म्हणून आणि स्वप्नाला सुद्धा आपण जाणतो. स्वप्न मला पडलं होतं आणि स्वप्नामध्ये काय झालं ही कोण जाणतो? मी जाणतो. तिथं जागृत अवस्था जाणत नाही.
किंवा सुसुप्ती अवस्था जाणत नाही. तर स्वप्नातला व्यवहार कोण? मी जाणतो. जागृतीतला व्यवहार सुद्धा मी जाणतो. तर जागृतीमध्ये इथं आपण ही चौपाई बघितली बघा. जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल भोग जाण, क्रियाशक्ती रजगुण मान, आकार मात्रा विश्वाभिमान. ह्याचं काल पुढे येतं. मी म्हणलं होतं ह्याचं तुम्हाला विश्लेषण काल सांगितलं नाही, तर इथं पुढे आता त्याचं विश्लेषण आलेलं आहे. ह्याच्यामध्ये जागृत अवस्था, नेत्रस्थान सांगितलं. जागृत अवस्थेमध्ये जीव नेत्रस्थानामध्ये असतो. जागृत अवस्थेतले जास्तीत जास्त व्यवहार नेत्रस्थानामुळेच होतात. जीव जागृत अवस्थेमध्ये आहे, कारण विशेष करून नेत्राच्या योगानेच जागृत अवस्थेचे व्यवहार घडतात. म्हणून जागृत अवस्थेत जीव नेत्रस्थानामध्ये असतो असं सांगितलेलं आहे. स्थूल देहाची जागृत अवस्था जी आहे ती नेत्रस्थानात जागृत अवस्थेमध्ये असते. नेत्राच्या बलानेच जागृत अवस्थेचे विशेष व्यवहार घडतात. नेत्र जर नसेल तर जागृत अवस्थेचे व्यवहार घडत नाहीत. त्याच्यात जास्त नेत्राच्या ठिकाणीच जीव जागृत अवस्थेत व्यवहार घडतो. आता किती व्यवहार घडतात? जीव जागा असल्यानंतर नेत्रस्थानानं किती ज्ञान होतं आपल्याला ती सुद्धा सांगितलेलं आहे. जेव्हा जीव जागा असतो तेव्हा नेत्रानं किती 100% 87% ज्ञान नेत्रानंच घडतं. 87% ज्ञान जागृत अवस्थेतलं. आणि त्वचेनं किती घडतं? 11% फक्त घडतं त्वचेनं. आणि घ्राण इंद्रियानं फक्त 1% आणि 1% घडतो. 1/2% त्वचा, 1/2% घडतो. मग सगळं मिळून बघा किती झालं ती. नेत्रस्थान 87%, श्रवण इंद्रिय 11%, त्वचा 1% आणि घ्राण इंद्रिय 1/2% आणि त्वचा इंद्रिय 1/2%. असं 100% जागृत अवस्थेमध्ये ज्ञान होतं. तर सगळ्यात जास्त ज्ञान नेत्रानंच होतं. म्हणून जागृत अवस्थेमध्ये जीव नेत्राच्या ठिकाणी आहे असं सांगितलेलं आहे. 87% ज्ञान नेत्राद्वारे होतं जागृत अवस्थेमध्ये. लिहून घ्यायचं काही. जागृत अवस्थेचं 87% ज्ञान डोळ्याने होतं. घ्या लिहून. 87% नेत्राने होतं ज्ञान जागृत अवस्थेचं. 11% त्वचा. 11% ज्ञान त्वचानं होतं. 1% घ्राण इंद्रिय. 87% नेत्रस्थान 87% कशानं होतं ते? नेत्रानं, डोळ्यानं. नेत्रस्थान मुख्य स्थान आहे. नेत्रस्थान जागृत अवस्थेचं ते मुख्य स्थानाचं ज्ञान 87% होतं नेत्रानं. श्रवण इंद्रियानं 11%, श्रोत्रानं. त्वचेनं 1%. म्यूट करा ताई. त्वचा 1%, घ्राण इंद्रिय 1/2%, श्रवण इंद्रियानं 11%. 12% का? 11%. नेत्रानं 87%, श्रवण इंद्रिय 11%, त्वचा 1%,
घ्राण अर्धा टक्का, जीव इंद्रिय 1%. अशा प्रकारे 100% ज्ञान हे सगळ्यात जास्त 87% ज्ञान नेत्रस्थानानं होतं. नेत्रामध्ये जीव असतो जागा असताना. जागृत अवस्थेचं ज्ञान नेत्रानेच जास्त होतं. झालं का? त्वचा अर्धा टक्का, 1% सांगितलं ना ताई. 1% जीव इंद्रिय. 1%, घ्राण अर्धा टक्का, किती झाले बघा? 100% झालं का? 87% नेत्रस्थान, हा श्रवण इंद्रियाचे 11%, हा त्वचा 1%, हा घ्राण अर्धा टक्का हा. आणि जीव इंद्रिय अर्धा टक्का. हा किती झाले? 100%. जीवा इंद्रिय 1% झाले 100%. अशा प्रकारे जागृत अवस्थेमध्ये ज्ञान होतं. तर नेत्रस्थान जागृत अवस्थेचे आहे, कारण विशेष करून नेत्राच्या योगानेच जागृत अवस्थेचे व्यवहार घडतात. म्हणून नेत्र ही मुख्य स्थान सांगितलेलं आहे. आता वैखरी वाचा सांगितली. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल भोग जाणं. वैखरी वाचा म्हणजे आपण जे बोलतो ती वाचा, ही जागृत अवस्थेची आहे. वैखरी वाचा जी आहे ती जागृत अवस्थेमध्ये असते. आता ही वैखरी वाचा कशी बाहेर पडते ही सांगू लागलेले आहेत. आपण जे शब्द बोलतो ते शब्द 8 स्थानाला श्वास लागून बाहेर येतो. सहजासहजी तो शब्द बाहेर येत नाही. वाचा परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 प्रकारच्या वाचा आहेत. लिहून घ्या. वाचा 4 प्रकारच्या आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा, पश्यंती ही सुद्धा वाचा पुढे आलेल्या आहेत, म्हणून ही 4 वाचा लिहून घ्या. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. काय लिहिलं? ओम नमः शिवाय. हा परा पश्यंती, मध्यमा, वैखरी हा. या 4 वाचा आहेत. ओम 4 नमः वाचा शिवाय. आहेत. परमरसात आहेत. हां सांगितलेलं आहे ना परभाषामध्ये. तर परावाचा कुठं असते? तर बिंबीमध्ये असते बघा. त्याच्या भोवताली परावाचा असते, तिथून प्रगट होते ती परावाचा. पश्यंती वाचा हृदयामध्ये असते. परा पश्यंती मध्यमा वाचा कंठामध्ये असते आणि वैखरी वाचा जिभेवर येते. जी आपण स्पष्ट बोलतो ती वैखरी वाचा. आता वैखरी वाचा जी असते ती जागृत अवस्थेमध्ये असते. जागृत अवस्थेमध्येच आपण शब्द बोलू शकतो. आता ही मी जी बोलायले तुम्ही ऐकायला ती जागृत अवस्थेमध्ये, झोपीमध्ये बोलू शकत नाही किंवा स्वप्नामध्ये सुद्धा. ओम नमः शिवाय. हां बोल. जेवण घेऊन घ्या की मग. घेतलं ना सगळ्यांनी घेऊन? जेवण घेतलं की. नाही पुढे कुठून निघते वाचा ती? नाही. परा पश्यंती, वाचा कुठं? परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाचा फक्त लिहून घ्या. आता इथं वैखरीचं स्पष्टीकरण आले, पुन्हा पुढे आलेले परा पश्यंतीचं स्पष्टीकरण सूक्ष्म ध्येयामध्ये. हां हां. तर इथं वैखरी वाचा आहे. जागृत अवस्थेमध्ये कोणती वाचा आहे? तर वैखरी वाचा आहे. आता वैखरी वाचा जागृत अवस्थेत असते. ती 8 स्थानाला श्वास, 8 स्थानाला स्पर्श करून बाहेर येतो.
तेव्हा आपल्या मुखातून शब्द स्पष्ट बाहेर येतो. पहिलं ठिकाण कंठ सांगितलं. आता कंठ म्हणजे आपल्या जी घशामध्ये एक कंठामध्ये एक जीभ असते बघा, त्याला आपण काय म्हणतो, पडजीभ कोणी म्हणतं. कंठात एक जीभ असते, त्याला तालू असं म्हणतात ह्या ग्रंथामध्ये, पण आपण पडजीभ असं सुद्धा म्हणतो. तर तिथून ती येते वाचा. पुन्हा पुढे तालू म्हणजे मुखातला वरचा भाग, जीभ जिथं लागते तो. जीवामूल तिसरं सांगितलं. जीवामूल म्हणजे जिभेचा शेंडा. जिभेला जास्त चांगला शेंडा असेल तर स्पष्ट बोलता येतं असं आहे. म्हणून जीवामूल म्हणजे जिभेचा शेंडा सांगितला. ही जर नसल तर स्पष्ट शब्द बाहेर येत नाही. ती 8ही ठिकाण असायला पाहिजे चांगले, तरच शब्द बाहेर फुटतो, स्पष्ट शब्द येतो. दात जर नसतील तर बोलता येतं का स्पष्ट? ज्याला दात नाहीत त्यांना स्पष्ट बोलता येत नाही. एखादा ओठ जर तुटलेला असेल, ओठाला ओठ जर चिटकत नसेल आपल्याला बोलताना, तर तिथं सुद्धा शब्द स्पष्ट येत नाहीत. नंदा काकी म्यूट करा. स्पष्ट शब्द येत नाहीत. नासिका सुद्धा निरोगी जर असेल तरच चांगलं नीट स्पष्ट बोलता येतं, नाहीतर गेंगानं बोलतात बघा, त्याला गेंगानं असं म्हणतात. म्हणून नासिकेत सुद्धा ही स्पष्ट शब्द बोलण्यासाठी ही 8 स्थानाला लागून ही वाचा बाहेर येते. आता 7वं सांगितलं ऊर म्हणजे छाती सुद्धा निरोगी असायला पाहिजे. आपल्याला कफ झाला, सर्दी झाली तर आपले उच्चार स्पष्ट नीट येत नाहीत. शीर म्हणजे डोक्याचा भाग, तिथून सुद्धा ही वाणी बाहेर पडते. हे 8 स्थानाच्या योगाने स्पष्टपणे मनुष्य हे जे बोलतो त्याचे नाव वैखरी वाचा. या 8 स्थानाला लागून श्वास जेव्हा बाहेर पडतो आणि तिथून आवाज बाहेर निघतो तेव्हाचा वैखरी वाचा असं सांगितलेलं आहे. जीवामूल म्हणजे जिभेचा अग्रभाग, पुढचा भाग म्हणजे शेंडा. ती टोकदार असल्याशिवाय स्पष्ट उच्चार काही येत नाही. दात नसले सुद्धा म्हातारे माणसाचे बघा तुम्ही शब्द, ज्यांना दात नाहीत त्यांचे शब्द स्पष्ट येत नाहीत. ओठ, नासिका, छाती या 8 स्थानाचा श्वास लागला तरच शब्द स्पष्ट बाहेर पडतात. त्या वाणीला वैखरी वाणी असे म्हणतात. कशाला म्हणतात वैखरी वाणी सांगा, कळालं का? आलं का लक्षात? वैखरी वाणी कशाला म्हणतात? ग्रंथातच आहे, बघून सांगा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. वैखरी वाचा कशास म्हणतात? ही जागृत अवस्था असते आणि कंठ, तालू, जीवामूल, दात, ओठ, नाक, ऊर, छाती या 8 स्थानाला स्पर्श करून बाहेर येते. त्या आसनाला स्पर्श करून बाहेर येते. त्या योगाने मनुष्य बोलतो, त्याचे नाव वैखरी असे आहे. जीव जागा असतानाच हे घडतं, झोपीमध्ये नाही किंवा स्वप्नावस्थेत नाही. म्हणून ही तत्व वैखरी वाचा जागृत अवस्थेची सांगितलेली आहे. चोपाईमध्ये वैखरी वाचा जागृत अवस्थेची सांगितली. आता जागृत अवस्थेमध्ये भोग कोणता सांगितला तर स्थूल भोग सांगितलेला आहे. स्थूल भोग म्हणजे सुख दुःख आपल्याला जागा असतानाच होतं. झोपेमध्ये सुख दुःख होत नाही, सुसुप्तीमध्येही होत नाही. म्हणून स्थूल भोग जो आहे, आपल्याला सुख दुःख जे होतं ते जागृत अवस्थेच होतं. म्हणून स्थूल भोग हा जागृती अवस्थेचा सांगितला आहे. झोपीमध्ये आपण आहात आणि आपल्याला कोणी आपलं जवळचं व्यक्ती गेलं वारलं म्हणून जरी सांगितलं तरी आपण त्यावेळेस आपल्याला दुःख होत नाही आणि सुखही होत नाही.
सुखद घटना एखादी कुणी सांगितली तरी ऐकूच येत नाही ना झोपीमध्ये. म्हणून सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. तर मग हा स्थूल भोग जो आहे, सुखदुःखाचा जो भोग होतो तो कधी होतो, तर जागृत अवस्थेमध्ये होतो, स्पष्टपणे होतो. पुन्हा 5वं काय सांगितलं, क्रियाशक्ती सांगितली. स्थूल भोग जाणं, क्रियाशक्ती रजगुण मान, आकार मात्रा विश्वाभिमान. पुढचा क्रियाशक्ती. आता क्रियाशक्ती म्हणजे जागृत अवस्थेमध्ये शरीराकडून क्रियारूप व्यवहार ज्या शक्तीने होतो त्याला क्रियाशक्ती असं म्हणतात. आपण काम जागृत अवस्थेतच करतो आणि ती क्रिया करण्यासाठी आपल्याला शक्ती लागते. जी शक्ती ती काम करण्यासाठी, क्रिया करण्यासाठी झोपेत स्वप्नात काम करत नाही, आपण जागृत अवस्थेतच सगळे कामं करतो. आणि हे काम करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती सुद्धा जागृत अवस्थेचीच आहे. ती शक्ती असायला पाहिजे. लहान मुले त्याला 10 मोठी घागर भरून आण म्हणलं तर त्याला उचलत नाही, त्याच्यामध्ये ती शक्ती नसते. म्हणून क्रियाशक्तीसुद्धा जागृत अवस्थेची आहे. 8 तत्व सांगितलेले जागृत अवस्थेचे. त्याच्यानंतर रजोगुण सांगितला. क्रियाशक्ती रजोगुण मान, आकार मात्रा विश्वाभिमान. तर रजोगुण म्हणजे काय, तर अभिमानाच्या योगानं राग द्वेषादी राजसी या गुणाच्या योगाने जागृत अवस्थेत घडतात. आपल्याला राग कधी येतो, कुणी जर बोलला आपल्याला तर राग स्वप्नात येतो का सुसुप्तीत येतो का जागृतीत येतो, तर जागृतीतच राग येतो. म्हणून राग द्वेष किंवा भांडण करतो, ही जी करतो ती जागृत अवस्थेतच करतो, सुसुप्ती आणि स्वप्नामध्ये होत नाही. म्हणून रजोगुण ही जागृत अवस्थेचा सांगितलं आहे. किंवा संसारातले जे काम कर्म आहेत जी करतो आपण, रजोगुण तीसुद्धा जागृत अवस्थेचा गुण आहे, जागृत अवस्थेत करतो. म्हणून रजोगुण हा जागृती अवस्थेचा सांगितला. आकार मात्रा. आकार मात्रा म्हणजे अक्षरालाच मात्रा म्हणलेला आहे, गवर मात्रा गे असं नाही. तर आकार मात्रा म्हणजे अक्षर जी अक्षर आहे हे आकार मात्रा जागृती अवस्थेचा आहे. विश्वाभिमान. शेवटचं 8वं तत्व सांगितलं, विश्वाभिमान सांगितला. आता विश्वाभिमान म्हणायचं कशाला, जागृत अवस्थेमध्ये बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याचा जो आभास म्हणजे भास म्हणजे आहे आणि आभास म्हणजे नाही. आत्म्याचा जो आभास आहे, आपण करता, आपण भोगता इत्यादी प्रकारचा जीवाने केलेला अभिमान, तो या सर्व तत्वास तू जाणतोस, ही जी आहे त्याला विश्वाभिमान असं म्हटलेलं आहे. मी करतो, मी भोगतो, ही जागृत अवस्थेतच असतं. काही नव्हतं बघा, मी घर बांधलं, आधी खूप छोट्या घरात राहत होतो, आता मोठं घर बांधलं म्हणजे काय, मी करता झालो आणि आता मी त्या घरामध्ये सुखानं राहतो म्हणजे मी काय झालं, भोगता झालो. किंवा मी पैसे कमवले, काहीच नव्हतं आधी आणि मी 4 व्हीलर घेतली म्हणजे मी करता झालो आणि आता या गाडीत बसून मी फिरतो म्हणजे काय झालं, मी भोगता झालो. मग करता भोगता ही जी आहे विश्वाभिमान, ह्यालाच विश्वाभिमान असं म्हणतात. आणि हे कुठं असतो, तर जागृत अवस्थेमध्ये असतो. ओम नमः शिवाय. आता सांगा, स्थूल भोग कशाला म्हणावं, लक्षात आलं का? स्थूल भोग कशाला म्हणावं, बोला मीनाताई, कशाला म्हणावं स्थूल भोग? स्थूल भोग कशाला म्हणतात, सुख दुःखाचे जे भोग भोगतो त्याला जागृत अवस्थेत त्याला स्थूल भोग असे म्हणावे. सुख दुःखादी भोग भोगतो, पण कधी भोगतो तो, जागृत अवस्थेत भोगतो. जागृत अवस्थेत भोगतो त्याला स्थूल भोग असे म्हणावे. त्याला स्थूल भोग म्हणावे.
स्वप्नामध्ये सुद्धा सुख दुःख होतं, पण तो स्थूल भोग नाही. तर जागृत अवस्थेत जे सुख दुःख होतं त्यालाच स्थूल भोग असं म्हणतात. भोग असे रजोगुण, म्हणतात. हां, ओम. रजोगुण कशाला म्हणावे? बोला मंगेताई, रजोगुण कशाला म्हणावे? कोण सांगते? हात वरी करा. रजोगुण कशाला म्हणावे? नाही मोबाईल बंद पडला होता, ऐकायचं राहिलं माझं ते. ओम सांगू द्या, कोणी मी ऐकते आता. बुरांडेताई बोला, रजोगुण कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. रजोगुण कशाला म्हणावे? अभिमानाच्या योगाने रागद्वेषाशी द्वेषादी राजसी ज्या गुणाच्या योगाने जागृत अवस्थेत घडतात त्याला रजोगुण म्हणतात. वाचून दाखवायचं नाही हो, तुम्हाला कसं कळालं ते सांगा. नुसतं वाचून दाखवून कळत नाही. रजोगुण कशाला म्हणावं? तुम्हाला कळालं का ते? रजोगुण कशाला म्हणावं? नंदा काकी, कळालं का रजोगुण कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, सांगा. रजोगुण कशात म्हणावे? अभिमानाच्या योगाने राग द्वेषादी राजसी गुणाच्या योगाने हे जागृत अवस्थेत घडतात त्याला रजोगुण म्हणावे. सुनंदाताई पाटील, रजोगुण कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेमध्ये जो अभिमान आहे, मीपणा, आणि मीपणा असल्यामुळं राग येतो. कुणी बोललं तर आपल्याला राग येतो, त्याचा द्वेष करतो. ही स्वप्नात सुसुप्तीत आपण करत नाही, फक्त जागृत अवस्थेत करतो. म्हणून ह्याला रजोगुण ही जागृत अवस्थेचं तत्व आहे आणि ह्यालाच रजोगुण असं म्हणावं. जागृत अवस्थेत रजोगुण असतो. क्रियाशक्ती. क्रियाशक्ती म्हणजे काय? लक्षात आलं नाही काहीच? क्रियाशक्ती म्हणजे जागृत अवस्थेमध्ये आपल्या शरीराकडून काम करतो ना आपण. काम म्हणजेच क्रिया. आणि जी क्रिया करण्यासाठी, काम करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये शक्ती लागते. शक्ती जर नसेल तर काम करता येतं का? उठून तांब्या आण जर म्हणलं तर नाही हो, मला उठताच येईना, शक्तीच नाही पायामध्ये, तर काम करता येतं का? नाही येत. मग जागृती अवस्थेमध्ये जी क्रिया आपल्याकडून घडते, जे आपण क्रिया करतो, त्याला काय म्हटलेलं आहे? क्रियाशक्ती. शक्ती असली तरच काम करता येतं. लहानशा मुलाला 2 वर्षाच्या घागर उचलून आण म्हणलं तर उचलून आणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये ती शक्ती नसते. आणि ही क्रियाशक्तीसुद्धा कुठं असते? तर जागृत अवस्थेमध्येच असते. येले का लक्षात? काही का नुसतंच चाललंय ह्या कानातून मध्ये जाऊन दुसऱ्या कानातून बाहेर? ओम नमः शिवाय. आकार मात्रा कशाला म्हणावे? सुनंदाताई बोला, हातवरी केला, बोला. ओम नमः शिवाय. अक्षरालाच आकार मात्रा म्हणतात. तो जागृत अवस्थेत असतो. हां, जागृत अवस्थेत जे अक्षर असतात त्या अक्षरालाच आकार मात्रा असं म्हटलेलं आहे. आणि हे आकार मात्रा जागृत अवस्थेचा आहे. विश्वाभिमान. विश्वाभिमान म्हणजे कोणता अभिमान? आपण जेव्हा जागे ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेत तिच्या ठिकाणी आपल्याला जो आभास होतो, मी करताय, मी भोगताय, मी असं केलं, मी घर बांधलं, मी ही जागा घेतली, मी असं केलं, की ते भोग अभिमान होतो जीवाला, त्यालाच विश्वाभिमान असे म्हणतात. हां, विश्वाभिमान असे म्हणतात. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. अभिमान घेतो जीव, मीच केलेले आणि मीच भोगणार आहे, असा जो करता भोगता जो अभिमान आहे, तो अभिमान घेतो. आणि अभिमान घेतो म्हणून तिथं आत्म्याचा आभास असतो. जेव्हा देहाला मी करता म्हणतो तेव्हा आत्म्याचं भान त्याला नसतं. आत्मा आहे हेच त्याला लक्षात नसतं. सगळं ध्यानच केलं म्हणतो.
आणि ही सुद्धा जागृत अवस्थेचंच आहे. या सर्व तत्वास तू जाणतोस, यासाठी तू ही तत्वेच नाहीस, तर ही सर्व जागृत अवस्थेच्या संबंधी आहेत, अर्थात तुझीही नाहीत. तू त्याचा दृष्टा साक्षी आहेस. तर ही 8 तत्व कोणती? 8 तत्वांची नावे सांगा. जागृत अवस्थेत जे 8 तत्व सांगितले ते कोणते? लिहून घेतले तुम्ही काल, सांगा. 8 तत्व जागृत अवस्थेचे. जागृत अवस्थेचे 8 तत्व: नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग, क्रियाशक्ती, रजोगुण, आकार मात्रा आणि विश्वाभिमान. ओम नमः ओम नमः शिवाय. ही जागृत अवस्थेचे तत्व आहेत, किंवा जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाणं, क्रियाशक्ती, रजगुणमान, आकार मात्रा, विश्वाभिमान. ह्याच्यामध्ये 8ही तत्व आलेले आहेत या चौपाईमध्ये. पहिलं तत्व जागृत अवस्था, दुसरं नेत्रस्थान, तिसरं वैखरी वाचा, चौथं स्थूल भोग, पाचवं क्रियाशक्ती, सहावं रजोगुण, सातवं आकार मात्रा आणि आठवं विश्वाभिमान. सांगा, आलं का लक्षात? 8 तत्व कोणती? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू? हो, सांगा. 8 तत्वे. पहिली जागृत ओम अवस्था. नमः शिवाय. कशाचे 8 तत्व? ओम नमः शिवाय. कशाचे तत्व? 8 तत्व म्हणजे स्थूल देहाचे. जागृत अवस्थेचे स्थूल देहाचे. जागृत अवस्थेचे 8 तत्व. हा, सांगा आता. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेचे 8 तत्व: हा. 1 जागृत अवस्था, 2 नेत्रस्थान, तिसरं वैखरी म्हणजे वाचा, चौथं स्थूल भोग, 5वं क्रियाशक्ती, 6वं रजोगुण, 7वं आकार मात्रा आणि 8वं विश्वाभिमान. विश्वाभिमान. हे जागृत तत्व. अवस्थेचे 8 तत्व आहेत. हा, ही पूर्ण जागृत अवस्थेचे आहेत. ही जागृत अवस्थेचे 8 तत्व. हे 8 तत्व जागृत अवस्थेचे आहेत. हा, सांगायचं का कोणाला? सांगून बघा, म्हणजे लक्षात राहते. जागृत अवस्थेचे 8 तत्व कोणते? हो, सांगा. जागृत अवस्थेचे 8 तत्वे आहेत. जागृत अवस्था: नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी, नंबर 4 स्थूल भोग, नंबर 5 क्रियाशक्ती, नंबर 6 रजोगुण, 7 आकार मात्रा, 8 विश्व अभिमान. ही जागृत अवस्थेची 8 तत्वे आहेत. वैखरी वाचा, नुसतं वैखरी नाही, वैखरी वाचा. वाचाय ती वैखरी वाचा. हा, अशी ही जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. 8 तत्वे आहेत. हा, जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. तर ही जागृत अवस्थेचे 8 तत्व सुद्धा आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आता जागृत अवस्थेचे तत्व पाठ झाले तर पुन्हा स्वप्न अवस्थेचे तत्व बघायचे, तर आपल्याला सुसुप्ती अवस्थेचे बघायचे. मग जर पाठ जर नाही झाले जागृत अवस्थेचे तत्व, तर मिक्स होतं, ह्याचे त्याला त्याची ह्याला होतं. म्हणून ही वाचावं लागतं, ही पाठ करावं लागतं, आणि हे आपल्याला अभ्यासच करायचा आहे. अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ही पाठ होत नाही. म्हणून आता आपण जागृत अवस्था बघितलेली आहे. ही 42 तत्व जागृत अवस्थेचे स्पष्टपणे दिसून येतात, आणि जागृत झाल्यापासून झोपेपर्यंत जे व्यवहार होतात त्याला काय म्हणावं? जागृत अवस्था म्हणावं. जागृत अवस्था म्हणावं. कशाला म्हणावं जागृत अवस्था? तर स्थूल देहाला जागृत अवस्था आहे ती नेत्रस्थानात असते, आणि नेत्राच्या बलानेच ह्या अवस्थेचे विशेष व्यवहार चालतात. म्हणून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढे व्यवहार होतात तेवढे सगळे जागृत अवस्थेमध्ये होतात. जागा असल्यानंतर जेवढे व्यवहार होते तेवढे जागृत अवस्थेत होतात. ओम नमः शिवाय. स्थूल देहाला काय?
ही जागृत अवस्था स्थूल देहाला स्थूल देहाला जागृत अवस्था आहे. सकाळी स्थूल देहाला जागृत अवस्था आहे. स्थूल देहाला जागृत अवस्था आहे. स्थूल देहालाच स्वप्न आहे. स्थूल देहालाच सुसुप्ती सुद्धा आहे. म्हणून स्थूल देहाला जागृत अवस्था आहे. आणि जेव्हा ही अवस्था असते तेव्हा ती जीवाचं स्थान नेत्रस्थान आहे. मुख्य स्थान नेत्र आहे. जीव नेत्रामध्ये असतो जागृत अवस्थेमध्ये. त्याच्यामुळं नेत्र ज्ञान होतं. 87% ज्ञान नेत्रानंच होतं जागृत अवस्थेमध्ये. मुख्य ठिकाण मुख्य स्थान नेत्र. हां, मुख्य स्थान नेत्र आहे. मुख्य स्थान जीवच नेत्रामध्ये असतो जागृत अवस्थेमध्ये. आणि त्या नेत्राच्या बलानंच जागृत अवस्थेचे सगळे व्यवहार, विशेष व्यवहार होतात. जागा असल्यानंतर डोळ्यामुळेच विशेष सगळे व्यवहार होतात. आलं का लक्षात? म्हणून जीव नेत्रस्थानात असतो. जागा असल्यानंतर विशेष व्यवहार नेत्रस्थानामध्येच होतात. म्हणून जीव नेत्रस्थानामध्ये असतो. ओम नमः शिवाय. अवघड विषय असते. प्रयत्न केल्याशिवाय येत नाही. नुसतं ऐकून येत नाही. गुरु काय करता तो? आई काय करते? घास तोंडापर्यंत आणून घालते, पण चावायचं गिळायचं ज्याची त्याला आहे. सद्गुरू काय करतात? तुमच्या ओठापर्यंत नेऊन सोडतात, पण पुढचं तुम्हाला करायचंय. ते पाठ करायचंय, त्याचं मनन करायचंय, रवंत करायचंय गाईसारखं. ऐकलं की दिलं सोडून तर कधीच पाठ होत नाही. गाय कशी भरभर गवत खाते आणि शांत बसून रवंत करते. रवंत केल्यानंतरच ती पचन होतं. नुसतं ऐकून ही ज्ञान पचण्यासारखं नाही. ह्याचं रवंतच करावं लागतं. पुन्हा पुन्हा ह्याचं मनन करावं लागतं. काम करीत असताना सुद्धा आपण ती लक्षात आणावं लागतं. त्याचं मनन करावं लागतं. आपण काय ऐकलं, ही कसं आहे, तेव्हाच आपण ह्याच्या बाहेर निघू शकतो. ह्या जागृत अवस्थेस मी जाणतो आहे. या सर्व तत्वास तू जाणतोस, त्यासाठी तू ही तत्वेच नाहीस, तर ही सर्व कुणाची तत्वे आहेत? जागृत अवस्थेची आहेत. अर्थात तुझी नाहीत. तू त्याचा दृष्टा साक्षी आहेस. आता इथं दृष्टा कोण आहे? दृष्टा कोण आहे इथं? दृष्टा कोण आहे? दृश्य का आहे इथं? ओम नमस्कार. दृष्ट मी आहे म्हणजे आत्मा, आणि दृश्य स्थूल देह आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोला, कोण सांगताय अजून? दृष्टा कोण? दृष्टा कोण आहे इथं? दृश्य का आहे? बोला सुनंदाताई. जागृत अवस्था ही दृश्य आहे आणि मी दृष्टा आहे. ऐकलं का नंदा काकी? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः काय सांगितलं? काय सांगितलं? जागृत अवस्था हे दृश्य आहे आणि मी म्हणजे आत्मा दृष्टा आहे. मग इथं जागृत अवस्थेचा मी दृष्टा आहे. मग जागृत अवस्थेपासून मी वेगळा आहे आणि त्या जागृत अवस्थेला मी जाणतो. आपण जाणतो का नाही मी जागा आहे म्हणून? मी जागा आहे का, झोपलोय का, काय करायलोय, आपण जाणतो का नाही? मी जागा आहे म्हणून आपण जाणतो. म्हणून ही जी अवस्था, जागृत अवस्था ही दृश्य आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळा मी दृष्टा आहे. या जागृत अवस्थेला मी जाणतो, पाहतो, त्याच्याहून मी वेगळा आहे. जागृत अवस्था म्हणजेच मी नाही. जसं खुर्ची समोर ठेवली आहे आणि खुर्चीला मी जाणतो, पाहतो, म्हणून खुर्ची वेगळी, मी वेगळा. तसंच जागृत अवस्था सुद्धा आपल्यापासून वेगळी आहे. जागृत अवस्था म्हणजे मी नाही. जसं खुर्ची म्हणजे मी नाही, खुर्ची माझ्यापेक्षा वेगळी आहे, तशी जागृत अवस्था सुद्धा मी म्हणजे आत्मा आणि आत्म्यापासून ही जागृत अवस्था वेगळी आहे आणि ह्याचा मी दृष्टा साक्षी आहे. साक्षी म्हणजे ह्या जागृत अवस्थेच्या मी जवळच आहे.
जवळ येत नाही तर कुठंही व आत्मा जागृत अवस्थेत तिथंच आहे, देहातच आहे. त्या समीप म्हणजे जवळ आहे. उदासीन म्हणजे वेगळा आहे. आणि चैतन्य स्वरूप आहे म्हणजे ज्योती स्वरूप आहे. जसं घरामध्ये दिवा लावला तर ती दिवा म्हणजे घर होत नाही, तर दिवा घरापेक्षा वेगळा आहे. सगळ्या घराला तो प्रकाशित करतो, पण घरातलं जे काम करतो तीही दिवा होत नाही. घरातली कोणतीच क्रिया होते ती दिवा होत नाही. तर दिवा त्याच्यापेक्षा ज्योती सगळ्यापेक्षा जशी वेगळी आहे, तटस्थ बसलेली आहे, तिच्या प्रकाशानं सगळे व्यवहार चालतात, पण ती म्हणजे व्यवहार नाही. आता अंधार पडला आणि आपण दिवा लावला, दिव्याच्या प्रकाशात आपण स्वयंपाक केला, मग स्वयंपाक म्हणजे दिवा होतो का? ओम नमः शिवाय. स्वयंपाक म्हणजे दिवा झाला का? बोला. ओम नमः शिवाय नाही. 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 मग दिवा कसा आहे त्या स्वयंपाकापासून? दिवा स्वयंपाक अलिप्त आहे बाजूला, वेगळा आहे. आणि स्वयंपाक वेगळा आहे. आणि त्याच्या सत्तेनं स्वयंपाक चालतो ना, म्हणून त्याला जाणतो पाहतो तो वेगळा आहे. तसाच हा आत्मा जो आहे तो ह्या जागृत अवस्थेचा दृष्टा आहे, साक्षी आहे, ह्याच्यापासून वेगळा आहे. 82 तत्व आपल्याला बघायचे आहेत आणि 82 तत्वापासून सुद्धा मी वेगळा आहे. मी ह्या तत्व म्हणजे मी नाही. जागृत अवस्था मी नाही, स्वप्न अवस्था मी नाही, किंवा शब्द स्पर्श रूप रस मी नाही, वचन आदान गमन आनंद विसर्ग मी नाही, संकल्प विकल्प चिंतन अभिमान मी नाही, किंवा श्रोत्र त्वचा जीवा चक्षु घ्राण मी नाही. कोणतंच तत्व मी नाही. तर मी कोण आहे? तर ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. ह्याचा दृष्टा साक्षी आहे. ही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा आपण जर वेगळं निघालो तर आपण मुक्तच झालो. मुक्त होण्यासाठी आपला सूक्ष्मदेह जळून जातो ही जर ज्ञान अग्नीनं. ही जर ज्ञान अग्नी आपल्यामध्ये प्रगट झाली तर नुसतं ऐकण्यानं नाही, तर ती मध्ये बिंबायला पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं तुला 10 जन्म मिळतील, एक लगट मनुष्याचे. जेव्हा आपलं ह्या ब्रह्मज्ञानामध्ये प्रवेश होईल तेव्हा आपल्याला 10 जन्म प्राप्त होतात तिथपर्यंत जाण्यासाठी. पण तेवढ्या जन्मात जर नाही गेलं तर पुन्हा मात्र खंती ऐसे न करा होणे गाढव कुत्रा. पुन्हा मात्र सगळे डुक्कर, गाढव, कुत्रा, बैल, उंट, कृमी, कीटक, बिंडकोळी सगळं व्हायचे. पुन्हा इथं जर नाही ही करून घेतलं, हे ज्ञान करून नाही घेतलं आपल्या स्वरूपाचं, आपल्या आत्म्याचं, तर म्हणून आपला वेळ झालेला आहे. आज जास्त वेळ झाली, 5 मिनिट झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून तुम्हाला ओम नमः शिवाय. एक बरोबर घेतलं का? स्थूल देहाला जागृत अवस्था आहे. जागृत जेव्हा ही अवस्था असते तेव्हा मुख्य स्थान त्याचे नेत्र आहे. नेत्राच्या बलाने सर्व बंधना सर्व व्यवहार होतात. म्हणून जीव नेत्रस्थानात जीव नेत्रस्थानात असतो. बंधन नाही बरं का? इथं बंधन लिहिलंय का तुम्ही? नाही सर, नेत्राच्या बलाने सर्व व्यवहार होतात म्हणून जीव नेत्रस्थानात असतो. बरोबर आहे, बरोबर लिहिलं. ओम नमः शिवाय. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.